आणि मंडळी, आता 0 ओव्हरमध्ये आजची आणखी एक मोठी गोष्ट, ती धर्मवीर 2 या चित्रपटाची. या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हेच चित्रपटाचं म्हणजे धर्मवीर 2 चित्रपटाचं उपनाव आणि त्याचा गाभाही आहे. एक पत्रकार या नात्यानं ठाकरे या चित्रपटानंतर धर्मवीर 2 चित्रपटाचाही मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. या चित्रपटाच्या उपनावात असलेल्या साहेब या बिरुदावलीत कदाचित आनंद दिघे आणि त्यांचे राजकीय पट्टशिष्य एकनाथ शिंदेही निर्माते आणि दिग्दर्शकांना अभिप्रेत असावेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बंडामागची कारणं आणि त्यांच्या आमदारांच्या त्याआधीच्या अस्वस्थतेमागची कारणं ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय. अर्थात ती नाण्याची एकच बाजू आहे मंडळी. एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय. त्यासाठी मविया सरकारच्या काळातल्या घटना आणि दिघेंच्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घालून हा चित्रपट पुढे सरकतो. उद्धव ठाकरे यांनी मवियात सहभागी होताना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी किंवा तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून बंडाच्या समर्थनासाठी करण्यात येतो आणि तोच आरोप अधोरेखित करण्यासाठी आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या नाट्यमय घटनांचा आणि मविया सरकारच्या काळातल्या घटनांचा वापर करून त्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आले. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंडळी संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई यांच्याही व्यक्तिरेखा आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात. शिंदे गटाची मविया सरकारच्या काळातली राजकीय अस्वस्थता ते मांडताना दिसतात. संपूर्ण चित्रपटात उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची व्यक्तिरेखा दिसत नाही, पण राऊतांचा प्रवक्ते म्हणून होणारा उल्लेख आणि उद्धव ठाकरेंचा नाव न घेता प्रसंगाला साजेसा होणारा उल्लेख हा त्यांचं अस्तित्व, ते कथेतलं अस्तित्व जाणवून देतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची व्यक्तिरेखा मात्र चित्रपटाच्या पडद्यावर न दिसणाऱ्या साहेबांची बाजू सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसते. एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला भावेल का हा प्रश्न आहे, पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं उद्दिष्ट ठेवून हा चित्रपट बनवल्यानं त्याचा राजकीय परिणाम किती होईल हीच माझ्यातल्या पत्रकारासाठी उत्सुकता.